अनंत ब्रह्मांडाच्या शांत प्रवाहात कर्माच्या अटळ नियमांचे अधिष्ठाते आणि त्या नियमांचे साक्षात स्वरूप म्हणजे भगवान शनैश्वर. शनी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाचा व दानाचा संकल्प असा घेतला जातो. मम जन्म राशेह सकाशात अनिष्ट स्थान स्थित शनेह पीडा परिहारार्थम एकादश स्थानवत शुभफल प्राप्त्यर्थम लोहप्रतिमायां शनैश्चर पूजनम तत्प्रीतिकरम दानच्च करिष्ये. यानंतर शनी महाराजांचे ध्यान अत्यंत श्रद्धेने केले जाते. अहो सौराष्ट्र संजात छायापुत्र चतुर्भुज कृष्णवर्ण आर्यमा गोत्रीय बाणधारी धनुर्धर त्रिशूलधारी वरप्रद गृध्रवाहन समायुत प्रजापतीद्वारे पूज्य पश्चिमदले कमलस्थित. शनी महाराजांच्या कृपेकरता दानाचा श्लोक असा सांगितला आहे. शनैश्चर प्रीतिकरम दानम पीडानिवारकम सर्वापत्ती विनाशाय द्विजाग्र्याय ददाम्यहम. त्यानंतर पवित्र शनिस्तोत्राचे स्मरण केले जाते. कोणस्तः पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरिः शनैश्चरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः. जो साधक या दशनामांचे प्रातःकाळी श्रद्धापूर्वक पठण करतो त्याच्यावर शनिजन्य कष्टांचे प्रभाव कमी होतात असे शास्त्रात वर्णन आहे. पिप्पलाद ऋषींनी केलेले हे स्तोत्र अत्यंत पवित्र मानले जाते. नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते. नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते. नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च. नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो. नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते. प्रसन्नो भव देवेश दीनस्य प्रणतस्य च. हे स्तोत्र नित्य प्रातःकाळी श्रद्धा, संयम आणि विनम्रतेने पठण करावे. कारण शनी महाराजांची कृपा कठोर नसते, ती न्यायपूर्ण आणि परिवर्तनशील असते.